जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांची हरिपाठ सेवा सुरू आहे. कालपर्यंत आपण 7 अभंग पाहिले. आज 8वा अभंग निरूपणाला घेतलेला आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. असा हा 6 चरणांचा अभंग आहे. आपण येणाऱ्या भागांमध्ये तो हळूहळू उलगडत जाऊया. कालच्या निरूपणामध्ये आपला विषय झाला की आपली ही जी बरळ आहे जी आपल्या आतच सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि ती संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय थांबणार नाही. आणि त्या संगतीने हा अभंग पुढे आलेला आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती. आपल्यामध्ये विषयांचं चिंतन सततच सुरू आहे. परिणाम असा होतो की या चिंतनामुळं आपली वृत्ती अधिकाधिक विषयाधीन होते. आपली धाव विषयांकडे वाढते आणि परिणामी आपली देहबुद्धी बळकट होते. असा हा विषय विस्तृत आपण बघितला. त्यामुळे प्रश्न असा उद्भवतो की माझी ही जी विषयासक्त वृत्ती आहे, बाहेर धावणारं मन आहे, सारखे चाललेले विचार आहेत, यांना वेसण कशी घालायची? कारण यांना वेसण तर घातली पाहिजे. कारण जोपर्यंत मन स्थिर होणार नाही तोपर्यंत आध्यात्मिक साधनेची वाटचाल सुरू होणार नाही. सर्वसाधारणत असा समज आहे की आपण कुठली तरी उपासना सुरू केली मग ती कोणतीही उपासना असो, एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला जाणं असो किंवा एखादं पारायण किंवा नामजपाची सुरुवात असो किंवा एखाद्या संतांच्या घरी जाणं येणं सुरू केलेलं असो किंवा कीर्तनाचं किंवा आत्ता आपण ही निरूपण सेवा महाराजांची करतोय अशा निरूपणांचं श्रवण आपण सुरू केलेलं असो, एखादा ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा भगवद्गीतेसारखा ग्रंथ असतो त्याचा अभ्यास सुरू केलेला असो, अशी कुठलीही साधना आपण सुरू केलेली असली तरी आपला असा समज होतो की आपण आता परमार्थ साधनेच्या मार्गावर चाललो. वर करणी बघता ते काही गैर नाही, हे साधनेला पूरकच आहे. पण तत्वतः आध्यात्मिक साधना ही मन स्थिर झाल्यानंतर सुरू होते. जसं आपण एखादं टोलेजंग घर बांधतो, वरती ते कितीही टोलेजंग बांधलं तरी एक गोष्ट सत्य आहे की त्या घराचा पाया बळकट लागतो. पाया जर बळकट नसेल तर इमारत टिकणार नाही. तसं आपलं मन जर स्वस्थ नसेल, स्वस्थ म्हणजे स्वच्या ठिकाणी स्थित म्हणजे स्थिर, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर ते स्थिर नसेल किंवा एकाग्र शांत झालेलं नसेल तर आपण आध्यात्मिक साधनेची इमारत बांधू शकत नाही. म्हणजे हे ठरलं की मनाची ही जी बरळ आहे, जी माऊली 7व्या अभंगामध्ये म्हणतायत, ही मनाची, चित्ताची, आपल्या वृत्तींची बरळ आधी शांत व्हायला पाहिजे. म्हणजेच ते थोडंसं गंभीर झालं पाहिजे, आत वळलं पाहिजे. सारखी धाव जी बाहेर आहे ती कुठेतरी त्याची थांबली पाहिजे, त्याला स्थिरता आली पाहिजे. कुणी म्हणेल की मनाला स्थिरता येण्याची गरजच काय आहे? मन अस्थिर असताना परमात्म वस्तूचा अनुभव येऊ का शकत नाही? कारण मूळ परमात्म वस्तूपाशी कोणताही संकल्प विकल्प नाही, कोणतीही जाणीव किंवा नेणीव आत्मस्वरूपापाशी नाही. असं पहा, सूर्यप्रकाशामध्ये आपण उभे आहोत. आपण समजा आपल्या हाताची मूठ बंद केली
तर सूर्य बंद झाला असं होतं का? किंवा आपले डोळे आपण बंद केले म्हणजे सूर्य मावळला असा अर्थ होतो का? नाही होत. याचं कारण सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येतो, त्याचा माझ्यापर्यंत येणारा अनुभव फक्त मी थांबवला म्हणजे मी सूर्याला थांबवलं असा अर्थ होत नाही. सूर्याचा जो प्रकाश आहे, त्याच्यापासून येणारी जी उष्णता आहे, ऊर्जा आहे, हा सूर्याचा प्रकर्ष आहे. प्रकर्ष म्हणजे सूर्य असण्याचा तो फक्त परिणाम आहे. तसंच मनाचं आहे. मन हा फक्त परिणाम आहे. ती कुठली वस्तू नाही की मी पेटीत ठेवली आणि पेटीला कुलूप लावून टाकलं म्हणजे मनाचं काम थांबलं आणि माझा साधनेचा मार्ग सुकर झाला. मन हे परमात्म्याचा प्रकर्ष आहे. प्रकर्ष म्हणजे त्याच्यातून येणारा तो परिणाम आहे. कुणी इथे असा तर्क काढेल की सूर्यप्रकाश हा सूर्याचा परिणाम आहे खरा, पण मग सूर्यप्रकाश जर मी माझ्यापुरता बंद केला म्हणजे माझा सूर्यप्रकाशाचा अनुभव डोळे मिटून मी बंद केला तर थोडीच मला सूर्यापर्यंत पोहोचता येतं. तर आत्म्याचा जर परिणाम मन असेल तर मन बंद होणे हे आत्म्यापर्यंत जाण्याची सुरुवात कशी असू शकतं? कसं आहे, प्रपंच आणि परमार्थ मुळात विरुद्ध दिशेचेच आहेत. प्रपंचातील काही दृष्टांत परमार्थात काही वेळा वापरता येतात, पण परमार्थातले अनुभव प्रपंचाच्या उलट आहेत. म्हणजे आत आत्मा स्थित आहे, त्याच्या अधिष्ठानावरती मन, इंद्रिये इत्यादी कार्य करतायत, पण ती इंद्रिये म्हणजे आत्मा नव्हे, आपलं मन म्हणजे आत्मा नव्हे, हे पटवून देण्यासाठी सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य नव्हे असा दाखला मी दिला. पण पारमार्थिक अनुभव आणि प्रापंचिक अनुभव दोन्ही विरुद्ध दिशेचे आहेत. प्रापंचिक अनुभव द्वैतातले आहेत, तर परमार्थातले अनुभव एकत्वातले आहेत. देव पहावया गेलो तव तो अंगे देवची झालो असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा ते सांगतात की देवाचा अनुभव, आत्म्याचा अनुभव म्हणजे आत्मस्वरूपच होऊन जाणे. पण प्रपंचातले अनुभव द्वैतातले आहेत. फुलाचा वास वेगळेपणाने घेता येतो, तसा आत्म्याचा अनुभव वेगळेपणाने घेता येत नाही. त्यामुळे ज्याला अनुभव येतो असं जे जे काही आहे, आपलं मन, बुद्धी इत्यादी, ते आत्म्याचाच प्रकर्ष खरा, पण ते जसं जसं लय होत जातं तसं तसं साधक आत्म्याच्या जवळ जायला लागतो. आणि म्हणूनच मन शांत होणं ही साधनेची सुरुवात आहे. जसं सागरामध्ये लाट वरती येते किंवा पाण्यावरती बुडबुडा यावा, तसं आत्मस्वरूपाच्या सागरावरची मन ही एक केवळ लाट आहे. लाट विरली की खाली समुद्रच आहे, आत्मस्वरूपच आहे. हा मनरूपी परिणाम, ही लाट आत्मस्वरूपावरती आली, ती जीवभावामुळं आली. जीवभाव कशामुळे आला? जीवभाव आला त्रिगुणांमुळं. त्रिगुणात्मक सर्व प्रकृती आहे आणि या प्रकृतीचाच प्रभाव होऊन जीवभावावरती आपला आत्मा आलेला आहे. आत्मा जीवभावावर आला आणि मग मन रूपाने तो प्रगट झाला. असं पहा, जर मी माझ्या घरातून निघालो, काही पावलं चालत, काही वळणं घेत, काही बोगदे, काही घाट सर करत एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पोचलो, आणि जर मला कोणी विचारलं की तू परत घरी कसा जाशील, तर त्याचं साधं सोपं उत्तर असं आहे की मी उलटा वळेन आणि घरी परत येईन. तेच परमार्थात करायचं आहे. मन आपल्याला थांबवायचं आहे, मनाला, चित्तवृत्तींना वेसण घालायची आहे. याचा अर्थ ते जिथून प्रकर्ष होतात, जिथून ते परिणाम स्वरूप बाहेर येतात, तिथे ते परत गेले पाहिजेत. परत गेले पाहिजेत म्हणजे काय? तर शांत झाले पाहिजेत. शांत होणे म्हणजे परत जाणे कसं काय बुवा? हे बघा, मी समजा पुण्यामध्ये राहत आहे. पुण्यातून मी दिल्लीला पोहोचलो. दिल्लीला पोहोचल्यानंतर
मी पोहोचलो हे कळलं कसं? कारण मी दिल्लीमध्ये उभा आहे याचाच अर्थ मी दिल्लीमध्ये पोचलो आहे. म्हणजे माझं मन बाहेर आहे हे कळलं कसं? तर आपल्याला विचार आहेत हेच मनाचं बाहेर असण्याचं प्रतीक आहे. जसं मी दिल्लीत आहे म्हणजे मी दिल्लीत आहे, पुण्यात नाही हे स्पष्ट आहे. तसंच विचार आहेत, चित्तवृत्ती आहेत याचाच अर्थ त्या उगमापाशी नाहीत. याचाच अर्थ ते जिथून परिणामस्वरूप बाहेर येतात त्या आत्मस्वरूपापाशी त्या नाहीत. त्यामुळे हे स्पष्ट होतं की मनाला, चित्ताला वेसण घालणं साधनेमध्ये गरजेचं आहे आणि ते वेसण घातल्यानंतरच साधनेचा प्रवास सुरू होतो. साधा न्याय आहे. व्यवहारात सुद्धा ज्याला जी विद्या प्राप्त असते त्याच्याकडे जाऊन ती आपण शिकतो. कोण स्वयंपाक करायला शिकेल, कोण गाणं शिकेल, कोण आणि काही शिकेल. मग ज्यानं मनाला वेसण घातली, ज्यानं आपलं चित्त स्थिर केलं, आपल्या चित्ताला आत वळवलं, आपल्या वृत्ती अंतर्मुख केल्या, त्याच्याकडेच मला जाऊन हे शिकलं पाहिजे की माझं मन मी आत कसं वळवायचं, माझ्या चित्तवृत्ती अंतर्मुख कशा करायच्या. आणि ते ठिकाण म्हणजेच संत संगती आहे. माऊली म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. सरळ सरळ अर्थ उघड आहे की संतांच्या संगतीत जा आणि गती समजून घे आणि परमात्म्याची ओळख कर. फक्त आपण मन आणि कुठली गती समजून घ्यायची आहे आणि त्याने श्रीपती म्हणजे परमात्मा म्हणजेच आपलं आत्मस्वरूप याची ओळख कशी काय होते हे समजून घ्यायचं आहे. माऊली म्हणतात, संतांचे संगती मनोमार्गे गती. याच्या अर्थाकडे आपण हळूहळू आत शिरूया. माऊली म्हणतायत, आधी संतांच्या पशी मनापासून जा. म्हणजे मला यानं सांगितलं म्हणून मी आलो, नाहीतर मला काही इंटरेस्ट नाही आहे, अशी भूमिका संतांकडे जाताना असता कामा नये. आपल्याला आतून मनापासून वाटलं पाहिजे की तिथे जावं आणि त्यांच्याकडून श्रवण करावं, त्यांच्याकडून शिकून घ्यावं की साधना कशी करायची. हा एक अर्थ आहे संतांची संगती मनोमार्गे गती. दुसरा अर्थ आपण आणखी खोल जाऊन पाहूया. आपल्या मनाला एक प्रकारची गती आहे. कशी बुवा? तुम्हाला मी सांगतो. समजा आपण आपल्या एकदम आवडीचं एखादं काम करतोय. कुणी चित्रकार असतील किंवा गायक वगैरे कलाकार असतील तर त्यांना हे जास्त समजेल. चित्र काढताना, ते रंगवत असताना किंवा स्केच करत असताना, एखादा राग आळवत असताना किंवा रियाज करत असताना मन साहजिकच शांत होतं. एक प्रकारची शांती ते अनुभवतं. आपल्या व्यवहारात सुद्धा असं होतं बरं का. जर शांतपणे आपली आजी तांदूळ निवडत असेल, आता तांदूळ निवडणं ही गोष्ट जुनी झाली म्हणा, पण शांतपणे ती तांदूळ निवडत असेल तर तिचं चित्त एकाग्र झालेलं असतं. एखादं बारीकसं काम करताना, मग ते छोटंसं शिवणकाम असेल किंवा काहीही, त्यावेळी मन आपोआप थोडंसं शांत होतं. मन फक्त थोडंसं शांत झालेलं असतं बरं का, मन संपलेलं नसतं. हे जे मनाचं शांत होणं आहे, ही मनाची गती कमी झाली असं आपण म्हणूया. आधी ती काय होती, थोडीशी धावत होती. म्हणजे समजा मी आता ठरवलं की 10 वाजता रियाजाला बसायचं, तर थोडं मी आवराआवरी करतो आणि 10 वाजता गाण्याच्या रियाजाला बसतो. तर जोपर्यंत मी रियाजाला बसतोय तोपर्यंत मन थोडं धावत असतं. रियाज जसा पुढे पुढे जातो तसं मनाची गती हळूहळू कमी व्हायला लागते आणि एकेवेळी ती एकदम शांत होते. काही प्रसंग असे असतात जेव्हा चित्तामध्ये व्यग्रता असते. म्हणजे देणेकऱ्यांचे पैसे द्यायचे आहेत किंवा घरात कोणीतरी आजारी आहे, कोणाचं ऑपरेशन आहे, जवळची एखादी व्यक्ती मृत झालेली कळली. अशावेळी आपलं चित्त व्यग्र होतं, अस्वस्थ होतं आणि अशावेळी मनाची गतीही वाढलेली असते, हे आपण अनुभवतो.
फक्त आत्ता मी हे तुम्हाला सांगतोय म्हणून हे आपल्या लक्षात येतंय. ते अनुभवत असताना आपलं आपल्या मनाकडं लक्ष नसतं, त्याच्या गतीकडं लक्ष नसतं. बाहेरून जर आपण आपल्याला पाहिलं तर आपल्याला समजेल की आपलं मन कसं आणि कधी शांत होतंय, कसं आणि कधी व्यग्र होतंय. ही मनाची गती समजून घेण्यासाठी संतांकडे जायचं असतं. संतांचे संगती मनोमार्गे गती. संत साक्षीत्व शिकवतात, आपल्यालाच आपल्याचकडं बघायला शिकवतात. त्यानं काय घडतं, आपल्या चित्ताकडं, मनाकडं, येणाऱ्या विचारांकडं साधक अलिप्तपणे बघायला शिकतो. साहजिकच त्यातून त्याला मनाची आणि चित्ताची गती लक्षात यायला लागते आणि हळूहळू तोही त्या गतीबरोबर शांत होतो. या विषयात आणखी थोडंसं खोल जाऊया. मनाची गती तर मला लक्षात आली की कधी व्यग्र असते तर कधी थोडी शांत असते. पण साधना ही मला कायम करायची आहे. माझं मन जेव्हा शांत होईल तेव्हा मी साधनेला बसेन, असं कसं चालेल? आपलं मन कधी शांत होईल याचा काही नेम नाही आणि ते होईलच की नाही याचाही नेम नाही. याचा अर्थ माझ्या हातात रोजचं आणि कायमचं असं एक साधन पाहिजे. इंग्लिशमध्ये टूल ज्याला म्हणतात, असं एक साधन पाहिजे की ज्यामुळे माझ्या मनाच्या गतीवर मला वेसण घालता येईल. आणि ते साधन म्हणजे आपले श्वास आहेत. माऊली जेव्हा म्हणतात संतांचे संगती मनोमार्गी गती, त्यावेळी काय शिकायचं आहे हे नीट आपण बघतोय. आपले श्वास अखंडपणे आपल्या शरीरात सुरू आहेत. शास्त्र असं सांगतं की आपल्या श्वासांची गती आणि आपल्या मनाची गती या दोन गोष्टी परस्परावलंबी आहेत. आपलं मन जेव्हा व्यग्र असतं, अस्वस्थ असतं, तेव्हा श्वासही भसभस वाहतात आणि मन जेव्हा शांत स्थिर असतं तेव्हा श्वासही शांत होतात. सद्गुरू आपल्याला या श्वासांकडं आपलं लक्ष द्यायला सांगतात. का बरं? कारण मन हे दृश्य नाही आहे. मन फक्त परिणाम स्वरूप समोर येतं. जसा सूर्याचा प्रकाश आहे किंवा फुलाचा सुगंध आहे. फुलाचा सुगंध दृश्य नाही आहे, तो फक्त परिणाम म्हणून आपल्या समोर येतो. तसंच मनाचं आहे, आपल्या विचारांचं आहे. ते परिणाम आहेत की आपल्या आत चैतन्य स्वरूप, आत्मस्वरूप स्थित आहे. पण फुलाच्या सुगंधाला जसं पकडून ठेवता येत नाही, तसं मनाला आणि विचारांना पकडून शांत करता येत नाही. तर श्वास आणि मन जर एकमेकांवर अवलंबून असेल तर साहजिकच तर्क सांगतो की तुमचे श्वास जर शांत असतील किंवा झाले तर मन आपोआपच शांत होईल. असं पहा, मन दृश्य नाही हे आपण पाहिलं, पण श्वास दृश्य आहेत. मी डोळे मिटून बसलो की श्वासोच्छ्वास माझ्या प्रचितीला येतो, मला अनुभवता येतो. श्वासाकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं तर मला लक्ष देता येतं, कारण ते प्रचितीला येतात. मनातले विचार प्रचितीला येतात. मन म्हणून असं काही प्रचितीला येत नाही की ज्याच्यावरती मी अनुसंधान ठेवावं किंवा ज्याला धरावं. श्वास मात्र मला प्रचितीला येत असल्यानं श्वासांकडं मला अनुसंधान ठेवता येतं आणि हा साधनेचा राजमार्ग आहे. असं बघा, जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही अतिशय अस्वस्थ, अस्थिर मनाचा असताना झोपी जा बघू पटकन, तर आपल्याला झोप लागेल का? आपल्याला जेव्हा झोप लागते तेव्हा कुठल्याही परिस्थितीत थोडी का होईना शांती आपल्या आत उतरते आणि मगच आपल्याला झोप लागते. अस्वस्थ चित्ताने आणि अस्वस्थ मनाने झोप लागत नाही. म्हणजे आपल्या निद्रेचा मार्ग आणि ध्यानामध्ये, नामस्मरणामध्ये दंग होण्याचा मार्ग अतिशय जवळजवळ आहेत. आणि ह्या जवळ असलेल्या रस्त्यांचं गुपित जाणून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जायचं असतं. जवळच रस्ता आहे म्हणून ध्यान करताना झोपी जायचं नसतं. जवळच रस्ता आहे म्हणून नाम घेताना झोपी जायचं नसतं. ज्याने नामसाधनेचा अभ्यास केलेला आहे
किंवा ध्यानामध्ये उतरण्याचा अभ्यास केलेला आहे त्याला हे बोलणे लगेच कळेल की आपण ध्यानाला किंवा नामाला बसल्यानंतर कधीकधी आपल्याला झोप कधी लागली हेच आपल्याला कळत नाही. आणि हेच ते धोक्याचं वळण आहे जिथे आपल्याला सावध राहायचं आहे. ही जी मनोगती आहे या मनोगतीमध्ये सावध राहायला संत सद्गुरू आपल्याला शिकवतात. श्वासांचं एक आगळं असं महत्त्व आहे. मी कुठेही असं म्हटलं नाही की तुम्ही श्वासांना बळजबरीने थांबवा किंवा रोधून धरा. ठीक आहे, श्वासांच्या गतीवर मनाची गती आहे ना. मला मन शांत करायचं आहे तर मी श्वास रोखून बसतो. असं मन शांत होत नाही. हवं तर प्रयोग करून बघा की 2-4 सेकंद श्वास जरी तुम्ही थांबवले तरी मन सुरू असतं. याचा अर्थ आपल्या मनाची गती श्वासांच्या गतीवर अवलंबून आहे किंवा श्वासांच्या गतीवरती मनाची गती अवलंबून आहे. तरीही आपल्याला बळजबरीने असं मनाला थांबवता येत नाही. म्हणूनच माऊली सांगतायत, संतांचे संगती मनोमार्ग गती. यातल्या संतांच्या संगतीत या शब्दाचं महत्त्व कमी करून चालणार नाही. नेमकं कसं श्वासांवर लक्ष दिलं की मन शांत होतं हे सद्गुरूंकडे गेल्यानंतरच कळतं. श्वास हे असे आहेत जे आपल्या शरीरामध्ये अखंडपणे सुरू आहेत, पण ते आपल्या कर्तृत्वामुळे सुरू नाही आहेत. म्हणजे मी श्वास घेतो म्हणून श्वास सुरू नाही आहेत. श्वास अखंड सुरूच आहेत. आपण झोपलो असलो तरी, जागे असलो तरी, श्वासांकडे लक्ष दिले तरी किंवा लक्ष दिले नाही तरी श्वास हे सुरूच आहेत. त्यामुळे श्वासांकडे लक्ष देण्यामध्ये कर्ताभाव कमीत कमी आहे. कर्तेपणाचा अभिमान तिथे लागण्याचा संभव कमीत कमी आहे. एखादी गोष्ट शरीराने आपण केली तर त्यात अभिमान सहजच शिरू शकतो. गिरनार पर्वतावर 10 वेळा जाऊन आलो किंवा पायी पंढरीची वारी आजपर्यंत 100 वेळा झाली बरं का, असं आपण म्हणतो. पण मी श्वास घेतोय बरं का, असं आपण अभिमानानं नाही म्हणू शकत. आपलं त्यात काहीही कर्तृत्व नाही. आत आत्मा आहे म्हणून आपले श्वास सुरू आहेत. त्यामुळे जे सहजच आहेत, ज्या कृतीमध्ये मुळात अभिमान नाहीच आहे, अशा कृतीकडे म्हणजे श्वासांकडे लक्ष दिले किंवा त्या श्वासांच्या गतीमध्ये नाम घेण्याचा अभ्यास केला तर अभिमान आपोआपच बाजूला राहतो आणि साधक सहज साधनामध्ये प्रविष्ट होतो. माऊली याच मार्गाचा उल्लेख या ओळीमध्ये करतायत. संतांचे संगती मनोमार्ग गती. मनाची गती तर ओळखायची आहे, पण आकळावा श्रीपती येणे पंथे. या मार्गाने जाऊन मनाची गती ओळखून त्या गतीवरती आरूढ व्हायचं आहे. आरूढ व्हायचं आहे म्हणजे जसं आपण घोड्यावर आरूढ होतो आणि घोडा आपल्या ताब्यात ठेवतो, तसं या गतीवरती आरूढ होऊन मनाला ताब्यात आणायचं आहे. हा प्रदीर्घ अभ्यास आहे. जसं कालच्या निरूपणात आपण बघितलं की एखादा पट्टीचा गवई गायला बसला आणि अलौकिक गायला असं एकदम घडत नाही. त्यामागे आयुष्यभराचा रियाज असतो. तसंच इथेही आहे. आज पहिल्यांदाच आपण डोळे मिटले आणि एकदम श्वास मन या सगळ्या तत्त्वज्ञानाने आपण मनावर विजय मिळवला असं होऊ शकत नाही. हा अभ्यासाचा मार्ग आहे आणि हा अभ्यास शिकवणारी युनिव्हर्सिटी म्हणजे संत आहेत. संतांची संगती आहे. संतांचा अनुग्रह आहे. अर्थात हा अनुग्रहाचा विषय सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला हा चरण बघताना आपल्याला करायचा आहे. या पहिल्या चरणात मात्र माऊली आपल्याला स्पष्ट सांगतायत की ज्या मनाच्या मागे जाऊन, ज्या चित्ताच्या मागे जाऊन तुझी अक्षरशः फरफड झालेली आहे, त्या चित्ताला मनाला वेसण आता घालायचं आहे. कसं घालायचं? तर संतांचे संगती जाऊन मनाची गती समजून घ्यायची. ती गती समजली की त्याला वेसण घालणं सोपं जातं आणि इथेच साधनेचा पंथ सुरू होतो.
आकळावा श्रीपती येणे पंथे. पुढची ओळ आहे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. पहिल्या अभंगाच्या निरूपणात मी बोललो होतो बघा, राम आणि कृष्ण हे दोन शब्द इडा आणि पिंगला या अर्थानं हरिपाठात येतात. तसेच या अभंगात आलेले आहेत. याचा इडा पिंगलेशी काय संबंध आहे, सुषुम्ना नेमकी काय आहे, आणि रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा म्हणजे काय, हा भाग आपण यथावकाश पाहूच. हा अभंग थोडा गहन आहे, त्यामुळे एका भागात 2 चरण संपलेले नाही आहेत. आज एकच ओळ संपली, पण हरकत नाही. आपण अर्थांकडे जितकं जमेल तितकं सोप्या पद्धतीने आणि खोलात जाऊन बघण्याचा प्रयत्न करतोय. उद्याही तो प्रयत्न आपण करूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.